महाशिवरात्री सर्व शिवभक्तांसाठी पर्वणीचाच काळ असतो. पहा, लवकरच महाशिवरात्री येत आहे, तर याबद्दलच आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. शिवरात्री हा वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि यावेळेस कुंभमेळा देखील लागलेला आहे आणि असे म्हणतात की ही महाशिवरात्री एकदा गेल्यानंतर असा योग जो बनणार आहे तो 144 वर्षानंतरच बनणार आहे. पहा भक्तांनो, त्यामुळे आपल्याला या महाशिवरात्रीचा खूप लाभ घ्यायचा आहे. तर पहा, आपल्या जीवनात जे सुख दुःख संघर्ष हे असतात, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संघर्ष सुख दुःख आहेत. पहा, हे आपण मिटवू शकत नाही, पण ते कमी नक्की करू शकतो. आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भोग हे भोगून संपवावे लागतात आणि ज्याची त्यालाच भोगावे लागतात. पण हे नक्की कमी करू शकतो आपण साधनेने, आपल्या तपाने. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, मी आपले स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, सर्वात आधी आपण महाशिवरात्री कधी आहे हे जाणून घेऊयात. तर महाशिवरात्री येत आहे माघ कृष्ण पक्षात 26 तारखेला बुधवारी. अर्थातच आपल्याला बुधवारी महाशिवरात्रीचा सण साजरा करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्रीच्या निश्चित कालात देखील आपल्याला काय करायचं आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचं आहे आणि शुचिर्भूत होऊन आपले घर स्वच्छ करून सगळ्यात आधी तर आपल्या घरातील जे देवी देवता आहे त्यांची स्वच्छ आंघोळ घालून आणि पूजा करायची आहे आणि आपल्या देवघरातील जे महादेव आहेत त्यांना अभिषेक करून त्यांची पूजा करायची आहे. तर त्यानंतर दिवसभर आपल्याला उपवास ठेवायचा आहे. पहा, आपल्यापैकी सर्वजण मला वाटतं उपवास करतच असतील, पण उपवास जे काही करत असतात वेगळ्या प्रकारचा, काही लोक निरंकार उपवास करतात, काही लोक फलाहार घेऊन उपवास करतात, तर काही लोक फक्त दुधावर उपवास करतात किंवा काही लोक फराळ करून देखील उपवास करतात. पण या शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचाच आहे, हे मात्र नक्की. पहा, उपवासाचं झाल्यानंतर आपल्याला दिवसभर महादेवाचे नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला जर गुरुमंत्र असेल तुमच्याकडे तर उत्तमच आहे, कारण गुरुमंत्र हा लवकर सिद्ध होतो आणि त्याचा लाभ देखील लवकर होतो. जर तुमच्याकडे गुरुमंत्र नसेल तर आपल्याला ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा देखील तुम्ही जप करू शकता. त्यानंतर सूर्य मावळल्यानंतर म्हणजेच प्रदोष काळात आपल्याला डबल आंघोळ करायची आहे, स्नान करून घ्यायचं आहे आणि शिवजींची पूजा आराधना करायची आहे. तर रात्री निशित काल जो असतो, बऱ्याच लोकांना माहिती नसतं की निशित काल काय आहे. तर संध्याकाळी 11 ते पहाटे 2:45च्या दरम्यानचा जो काळ असतो त्याला निशित कालात गणले गेलेले आहे. तर या काळात आपल्याला शिवजींची पूजा आराधना अनुष्ठाने जे काही तुम्हाला उपाय देखील करायचे आहेत ते तुम्ही या काळात करू शकता. याचा लाभ खूप आपल्याला दुप्पट पटीने मिळतो असे म्हणतात, निशित कालात जर तुम्ही देवाची आराधना करत असाल तर. तर पहा, त्याच्या आधी आपल्याला दिवसभरात बऱ्याच वस्तू गोळा करायच्या आहेत. त्याच्यामध्ये पांढरे फूल झाले, पांढरे फूल महादेवांना अतिप्रिय आहे, ते तुम्हाला व्हायचे आहे. संध्याकाळी दिवसा तुम्हाला एखाद्या शिवमंदिरात जवळपासच्या जायचे आहे आणि तिथे तुम्ही पांढरे फूल वाहू शकता. तसेच केवड्याचे फूल तुम्हाला व्हायचं आहे. केवड्याचे फूल वर्षभरात महादेवाला चालत नाही, पण तुम्ही शिवरात्रीला जेव्हा केवड्याचं फूल वाहता तेव्हा तुम्हाला दुप्पट पटीने लाभ होतो. असे म्हणतात, केवड्याचे फूल वाहिल्याने तुमच्या घरातील जेवढ्या काही समस्या आहेत तेवढ्याचे निराकरण होऊ शकते. जसे की कोणाला नोकरी लागत नाही, कोणाच्या मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, संतती सुख नाही, या अशा गोष्टींचं फक्त एका केवड्याच्या फुलाने तुम्हाला तुमच्या घरातील समस्यांचं निराकरण होईल. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तसेच आहे कमळाचे फूल. कमळाच्या फुलाने नीलकमल जे म्हणतात, पहा, नीलकमल वाहिल्याने देखील खूप मोठा लाभ होतो. कारण नीलकमल जे आहे
ते महादेवांना अतिप्रिय आहे. अर्थातच आपल्या आजूबाजूला नीलकमल मिळेलच की नाही यातही डाऊट आहे आपल्याला. पण जर दुसरे कोणतेही फूल मिळाले आपल्याला, नीलकमल नाही, निळ्या कलरचे जे फूल असते त्याला नीलकमल म्हणतात. तुमच्याकडे जर तुम्हाला अवेलेबल असेल दुसऱ्या कलरचे फूल, पिवळ्या लाल दुसऱ्या कोणत्याही कलरचे कमळाचे फूल मिळाले आणि 8 फुलं आपल्याला गोळा करायचे आहेत आणि ते आपल्याला अनुष्ठानाला वापरायचे आहेत, महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आहे बेलपत्र. पहा, बेलपत्र तर आपल्या महादेवांना, शिवजींना खूप प्रिय आहेत. पहा, दोन पानाचे जे बेलपत्र असतात ते शिवजींना प्रिय नाही आहेत असं अपराधात ते गणले गेलेलं आहे. त्यामुळं जे बेलपत्र व्हायचे आहे 3 पानाचेच आपल्याला व्हायचे आहे. ठीक आहे, त्याचाही खूप लाभ सांगितलेला आहे. तर चला, निश्चित कालात तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगते. आता निश्चित कालात आपल्याला 11 वाजता पूजा पाठ आपल्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला सगळ्यात आधी महादेवाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेकात तुम्ही पाणी दूध घेऊ शकता आणि त्यानंतर व्यवस्थित जेव्हा तुम्ही अभिषेक करता तेव्हा तुम्हाला रुद्रपाठ लावायचा आहे. तुम्हाला जर मुखपाठ असेल तर उत्तमच, जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही तुमच्या यूट्यूबमध्ये रुद्रपाठ लावून ठेवू शकता आणि तुम्ही अभिषेक करू शकता महादेवाचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दूध पाणी घ्यायचं आहे. तसेच ते झाल्यानंतर तुम्हाला ऊसाच्या रसाचे आणि डाळिंबाच्या रसाचे खूप महत्त्व सांगितलेले आहे. यांनी देखील खूप समस्यांचे निराकरण होते. तुम्ही एकदा करून बघा. पहा, या गोष्टीचं खूप महत्त्व सांगितलेले आहे आपल्या शिवपुराणात. तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. अभिषेक दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक केल्यानंतर तुम्हाला ऊसाचा रसाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर डाळिंबाच्या रसाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. दोन्हीपैकी कोणताही एक लावू शकता तुम्ही. त्यानंतर आहे हे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित प्रार्थना करायची आहे, पूर्ण समर्पित करायचं आहे महादेवाला. आणि तुम्हाला जे काही तुमच्या मनात आहे, जे काही तुमच्या इच्छा आकांक्षा, महत्त्वाचं तुमचं काही जे दुःख असेल ते देवापुढे मांडायचे आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे, हे भगवंता, तुझ्याशिवाय माझं या जगात कोणीच नाही आहे, तूच माझा सर्वस्व आहेत. आणि पहा, तुम्ही एकदाच असं करून बघा. तुमच्या जीवनातील खूप अशा गोष्टी असतील ज्या एका शिवरात्रीच्या दिवशी तुमच्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. तुमचे जे काही जीवनातील प्रॉब्लेम असतील ते पहा, एकदा हा उपाय करून बघा, तुम्हाला खूप लाभ होईल. पहा, आपल्याला हे जे उपाय करायचे आहेत ते खूप श्रद्धेने आणि मनोभावे करायचे आहेत. पहा, आपल्याला करायचं म्हणून एखादी गोष्ट करायची नाही आहे. खूप मनोभावे एखादी गोष्टी केली आणि स्वतःला समर्पित होऊन जर केली तर याचा लाभ नक्कीच मिळतो. एकदा करून बघा. आणि पहा, आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी जागरण तर नक्कीच करायचं आहे. हा एक दिवसच असतो जागण्यासाठी. पहा, काही जरी आपल्याला मिळवायचं असेल, एखादी परीक्षा जरी द्यायची असेल तर त्यासाठी अभ्यास करावाच लागतो. तो देखील एक तपच आहे. तसंच आपल्याला आपल्या भगवंताला मिळवायचं असेल आणि किंवा आपल्याला देवाला पावून घ्यायचं असेल तर त्यासाठी देखील आपल्याला तप करणे गरजेचं आहे. आपण असं म्हणू शकत नाही की दे रे हरी पनगावरी, कोणीही तुम्हाला देणार नाही आहे. यासाठी आपल्याला कष्ट तप करावेच लागणार. पहा, जीवन हे एकदाच मिळतं आणि याच्यात आपल्याला पूर्णपणे देवाला समर्पित करायचं आहे. देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि या रात्री तुम्ही नक्की शिवजींना स्वतःला समर्पित करा. तसेच तुम्हाला जेवढे काय उपाय करायचे असतील तुम्हाला याच शिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला भरपूर लाभ होईल. तसेच मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, शिवरात्रीला शिवरात्रीच का म्हणतात, शिवदिवस का म्हणत नाहीत? तर त्याचेही एक कारण आहे. आपल्या
दुर्गा सप्तशतीमध्ये असे वर्णन आलेले आहे की आपल्या हिंदू धर्मात 4 रात्रीला खूप मोठे वरदान मिळालेले आहे. त्यातली एक आहे शिवरात्री, दुसरी आहे होळीची रात्र, तिसरी आहे आपले कृष्ण जन्माष्टमीची रात्र आणि चौथी रात्र आहे दिवाळीची रात्र, ज्या दिवशी अमावस्या असते. तर या 4 रात्रींना देवी देवतांचे खूप मोठे वरदान मिळालेले आहे. जो कोणी साधक, आपल्यासारखा संसारिक माणूस किंवा कोणी जे भक्त असेल ते या दिवशी जे काही साधना अनुष्ठान करतील त्या दिवशी तुम्हाला दुपटीने त्याचं फळ मिळतं. इतर दिवशी तुम्ही जे अनुष्ठान किंवा भक्ती मार्ग करतात, भक्ती करतात देवाची, त्याच्यापेक्षा या दिवशी जे तुम्ही करतात तुम्हाला दुपटीने त्याचं फळ मिळतं. तर पहा, एकदा मी जे सांगितलेले आहे ते उपाय करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.